विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच पाचोरा तालुक्यातील महायुतीचे भाजपाचे कार्यकर्ते अमोल शिंदेंच्या हेखेखोरपणामुळे महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर आला असून शुक्रवारी आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांच्या नेतृत्वात जनता वसाहत भागातील अनिता जाधव इंगोले यांच्यासह सुमारे 40 महिलांनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला होता। या संबंधीचं वृत्त प्रकाशित झाल्यानंतर धास्तवलेल्या अमोल शिंदेंनी त्यांचं पितळ उघडं पडण्याच्या भीतीनं त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काही महिलांना बोलावून घेत त्यांच्यावर दबाव निर्माण करून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विरोधात बोलायला लावून एक प्रकारे त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी आमच्यावर दादागिरी केली जात असल्याचा आरोप या महिलांनी केला असून आम्ही आमच्या स्वखुशीनं शिवसेनेमध्ये जाहीररित्या प्रवेश केलेला असून आम्ही आमदार किशोरप्पा पाटील यांच्या सोबतच असल्याचा निर्वाळा दिला आहे। अनिता विनोद जाधव सुनीता ताईंकडे आम्हाला घराचे म्हणजे घर आमच्या नावावर करणारे भावासाठी सर्व्हिस मध्ये नाव लावणारे म्हणून आम्ही गेलो होतो। त्याच्यामुळं आमचा सत्कार झाला ते झाला तर लोकांना अफवा उडवली की बा असं असं केलं म्हणून बोलवलं म्हणून त्यांना सांगितलं। पण आता तर त्यांना काही बोलवलं नाही, पण आम्ही आता स्वतःहून शिवसेनेच्या ह्याच्यात आम्ही प्रवेश करतोय। मी अनिता जाधव बोलते। म्हणजे त्या दिवशी आपण स्मिताताईंकडे आपण जो 60 महिलांनी हो प्रवेश घेतला हो तर मीच नेले होते त्या 60 महिला। तुम्हाला त्यावेळेस काही दबाव तर आला नाही? काहीच नाही, काहीच दबाव नाही, काहीच दबाव आणला होता? काहीच नाही, दबाव नाही आणला त्या बहिणींनी। त्यानंतर मग काय घटना घडल्या आपल्या जनता वसाहत मध्ये आणि म्हणजे तुमच्या प्रवेशाबद्दल म्हणजे अख्ख्या म्हणजे पाचोरा शहरात एक वेगवेगळे विचारणा चालू आहे, चर्चा सुरू आहे की तुमच्यावर दबाव आणण्यात आला होता, तुम्हाला आमिष दाखवण्यात आलं होतं, काही महिलांनी तुमच्यावर आरोप केलेले आहेत। हा, माझ्यावर आता आरोप लावताय। माझं हे म्हणणं आहे की एवढ्या दिवस झाले ते काही झोपलेले होते का? महिला गेल्या म्हणून त्यांना एवढं लाजा वाटताय आणि आता महिलांना काय काय बोलताय ते आणि घरी येऊन दबाव टाकताय आणि माझ्यावर तर काय काय लाचार लावून राहिले ते की अशी भामटी महिला आहे, खोटं बोलून बाया नेल्या ते नेल्या बा। मी काही खोटं बोलून बाया नेले नव्हते त्यांच्या। तुमच्यावर कोण दबाव टाकतंय? आमच्यावर कोणावर आहे नेमका? आता बघा, आम्ही राहतो या भागात जनता वसाहतच्या भागामध्ये, काय शिवाजीनगरचे आहे ते आहे ते आमच्यावर दबाव टाकताय की तुम्ही असं हे जनता वसाहत आमचं आहे, असं आहे तसं आहे बोलून। मी खूप सकाळची टेन्शन मध्ये होती, मग त्यांना फोन लावले तरी ते म्हणताय की जनता वसाहत आमचं आहे, मग आम्ही राहावं का जावं इथं, असं आमचं म्हणणं आहे। आमचे स्वतःचे घरदार आहे इथं। तुम्ही 8 तारखेला आमदार साहेबांकडे गेले होते? हो गेलो होतो। तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला? हो। मग त्याच्यानंतर असं काय घडलं की 9 तारखेला परत अमोल शिंदेकडे परत येण्याचं कारण असं काय? काल म्हणजे 9 तारखेचंच घटना आहे? काहीच घडलं नाही, फक्त आम्ही तिथं प्रवेश म्हणजे गेलो आप्पांच्या घरी, त्याच्यामुळेच थोडस त्यांना काहीतरी वाटलं, त्याच्यामुळेच त्यांनी हे सगळं उचलले आमच्यावर आरोप। आता तुम्ही जेवढे आप्पासाहेबांकडे पहिलं तुम्ही प्रवेश केले होते आता तेवढे तुम्ही परत आलात का? परत आता कालची घटना आहे अमोल भाऊ नाही, काही बायांना ते दबाव टाकताय, धमकी देताय। त्या बायांना म्हणजे इतकं हे करताय ना की त्यांना बोलायला सुद्धा काल मजबूर करून टाकलं त्यांनी। म्हणजे संबंधित म्हणजे जे तुमच्यावर दबाव टाकतायत ताई, तुम्ही कोणाला जाऊ नका। तुमच्या सोबत पूर्ण मीडिया आहे पाचोरा शहराची आणि तुमच्या न्याय हक्कासाठी सदैव तुमच्या पाठीशी पोलीस स्टेशन आहे, सत्ता आहे। तर तुम्ही त्यांचे नावं घ्या की तुम्हाला अशा अशा व्यक्ती आम्हाला काल आमच्या जनता वसाहतच्या महिलांना जे महिला आप्पा साहेबांकडे किंवा आमदार साहेबांकडे त्यांच्या समस्या सांगण्यासाठी गेल्या होत्या, तर आणि तुम्ही समस्या सांगल्या, तुमच्या समस्या निवारण करण्यासाठी सुनीताताई किशोर पाटील यांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिला की 2-3 दिवसामध्ये तुमच्या समस्या सुटतील। या समस्या सोडण्यासाठी आणि तुमचं जे घर आहे ते तुमच्या नावावर होणार आहेत या संदर्भात तुम्ही त्या ठिकाणी गेले होता? हो, त्याच्यासाठी। परंतु मग तुमच्यावर मग संध्याकाळी असं जनता वसाहत मधले किंवा ते शिवाजीनगर मधले असे कोणते व्यक्ती की तुमच्यावर दबाव आणतात आणि तुम्हाला दबावाखाली टाकतायत, तुम्ही त्यांचे नावं घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या कारवाई करता येईल? सांगू शकाल का? हो, मी सांगू शकेल ना त्यांचे नाव। तुमच्यावर दबाव नाही आमचा, तुमच्यावर कोणताच दबाव आणणार नाही। तुम्हाला जर सांगायची इच्छा असेल तर तुम्ही सांगू शकता की अशा अशा व्यक्तींनी आमच्या ज्या 60 महिला गेल्या होत्या त्या 60 महिलांना एक ठिकाणी बोलून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला। हो, बोलून नाही। शिवाजीनगरचे राहुल गायकवाड म्हणून आहे बा,
मोबाईलला तर माझ्याविषयी, मी तर एक महिला आहे, माझ्याविषयी तर इतकं गंद गंद टाकू राहिलाय तो, तुम्हाला काय सांगू दादा, की असं वाटतं की काय करून घ्यावं काय नाही. मी सकाळी त्यांना फोन पण केले, तुमचं हे चांगलं नाही म्हटलं. काय काय भामटी बाई आहे, असं आहे, पळून गेली आणि घर सोडून गेली, असं काय काय माझ्या बारात बोलून राहिले दादा. अजून कोणी दुसरे आहे का कोणी असे अजून कोणी धमकी देणारे? अजून आहे ना इकडचे आमच्याच वार्डाचे, की आपणकडनं पेटी भरून पैसे आणले बुवा, परत महिलांना उचलून पुसलून घेऊन गेली बुवा तिथं, महिला त्यांच्या ताब्यात आहे, सगळं असं नाव सांगून. सांगा ना ताई, म्हणजे तुम्ही नाव स्पष्ट क्लिअर केलं तर त्यांच्यावर ऍक्शन होऊ शकते. नाव सांग. वाल्मिक माने. मग आता ह्याच्या पुढे जर दबाव आला तर परत काय काय घाबरसाल का त्यांना आता? नाही आता नाही घाबरणार, आता तुम्ही माझ्या सोबत येता, मी कशाला घाबरेल आता. आणि एक अजून आहे की जे मी ज्या वार्डात राहते ना, त्या वार्डात सुद्धा महिलांना सांगितलंय की हिच्या संग जास्त संबंध मध्ये राहायचं नाही आणि हिच्या संग जास्त हे करायचं नाही. वादावाद घालताय आमच्या गल्लीमध्ये आमच्याविषयी. म्हणजे पूर्ण जनता वसाहतमध्ये तुमच्या विरुद्ध हा महिलांना करण्यात येत हा. आहे, ज्यांच्याशी कोणत्याही आणि प्रकारचा संबंध नाही. गल्लीत राहून दादागिरी करताय की महिलांना दाबतायत. म्हणजे तुम्हाला जनता वसाहतमधून बाहेर टाकण्याच्या संदर्भात असं हा त्यांचा पळून गेली बा बहिष्कार कुलूप. करण्याचा हो. त्यांचा असा प्रचार चालू आहे. हो. आता बोलल्या त्यांच्यावर धमकी येतात काही येतात, तर तुम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहात का तुम्ही? म्हणजे त्यांच्यावर काही दबाव आला तर तुम्ही त्यांच्या सोबत राहणार आहे? नक्की? हा ते खरं बोलतायत ना सगळे? हो. बर बर बर.